क्रांतिकारी जय भीम सर्वांना. तर मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आता सध्या एक मुद्दा खूप चालतोय अवघड वर्गीकरणाचा. तर त्याच्या विरोधात आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये 17 तारखेला धडक महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे. तर सर्व जे काही भीम सैनिक आहेत त्या सर्वांनी या धडक मोर्चामध्ये सामील व्हायचं आहे. 17 जून रोजी हा धडक महामोर्चा निघणार आहे सकाळी 11 वाजता. तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलेलं आहे ते सर्वांसाठीच आहे, परंतु 59 जातीपैकी जे मातंग समाज आहे तो म्हणतोय की आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे. आणि यामुळेच आपल्याला या आरक्षणाचं जे वर्गीकरण आहे ते थांबवायचं आहे. कारण तो आपल्या सगळ्याला माहितीच आहे की यामुळे खूप नुकसान होणार आहे आपल्या समाजाचं सुद्धा. आणि याच्यामध्ये 59 जाती आहेत, पण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आपली जी जात आहे बौद्ध हीच सगळ्यात वर असते. कुठेही काही अन्याय झाला, अत्याचार झाला तर आपलेच लोक उठाव घेतात. जसं की 59 जाती आहेत, पण त्याच्यामध्ये उठाव घेणारी जात फक्त आपलीच बौद्ध समाजाची आहे. असो, आपल्याला काही फरक पडत नाही. बाबासाहेबांनी आपल्याला संघर्ष करायला शिकवलंय आणि समाजासाठी लढायला शिकवलंय. आपण शेवटपर्यंत ते करणारच आहोत. कोणी येऊ न येऊ आपल्याला काही फरक नाही पडत. तर इथे जे काही एवढी मंडळी आलेली आहे सर्व आपल्या धडक मोर्चाचे आयोजन करत आहेत. आपल्या सर्वांना यांना साथ द्यायची आहे. हे काय स्वतःच्या फायद्यासाठी करत नाहीयेत. इथे सगळ्यांचंच नुकसान होणार आहे जर या वर्गीकरण झालं या आरक्षणाचं. तर त्याच्यामुळे आपल्या सर्वांना धडक मोर्चामध्ये सामील व्हायचं आहे. तर हे सर्व काही थोडं बोलतील, तुम्ही ऐका आणि नक्की 17 जूनला धडक मोर्चामध्ये सामील व्हा. फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअपवर स्टेटस टाकून जमत नसते भावा, समाजासाठी रस्त्यावर उतरायला लागते. जय भीम. माझ्या भीमाच्या वाघिणींना सह्याद्रीच्या वाघाचा क्रांतिकारी जय भीम. आताच जगात जर्मनी, भारतात परभणी अशी जी आपली परभणी जिल्ह्याची ओळख आहे, तसंच आंबेडकरी चळवळीमध्ये नेहमी आपल्या रीलच्या माध्यमातून निशिगंधाताई महापुरुषांचे विचार सोशल मीडियावर टाकते आणि सोशल मीडियावर प्रचार प्रसार करण्याचं काम करते. मी सर्व उपस्थितांना विनंती करत की सर्वात प्रथम निशिगंधाताईसाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत. ताईनं आवाहन केल्याप्रमाणे आंबेडकरी समाज हा संघर्षों का आदी है, हम आंबेडकरवादी है, हम संघर्षों के आदी है हा विचार डोक्यात घेऊन येणाऱ्या 17 जून 2026 ला तळ शनिवार बाजार परभणी येथे आपल्याला हजारोच्या संख्येने यायचं आहे. आणि त्यासाठी मी एवढंच म्हणेल की जो बा भीमाचा असेल तोच मोर्चात दिसेल. जय भीम. सर्वांना जय भीम. येणाऱ्या 17 तारखेला परभणी जिल्ह्याच्या वतीनं आरक्षण उपवर्गीकरण अवकडे जे चालू आहे, RSS आणि बीजेपीचा जो डाव आहे त्याला बदलून टाकण्यासाठी माननीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये परभणीमध्ये धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. हजारोच्या संख्येनं या परभणीमध्ये लोक येणार आहेत आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण आम्ही होऊ देणार नाही. सर्वांना माझी विनंती आहे की या मोर्चामध्ये पूर्ण ताकदीनं आपण आंबेडकर समाजाची एकजूट दाखवावी आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊ देऊ नये. जय भीम. उपस्थित राहू एवढी विनंती करतो. जय भीम. येणाऱ्या 17 तारखेला जो आपण आक्रोश मोर्चा काढत आहे उपवर्गीकरणच्या विरोधात, मी संयोजक जे आपली समिती आहे, मी तुम्हाला सरपंच असल्यामुळे पूर्ण ही जिम्मेदारी आता मी ह्या टाकीची मी घेतो. 17 तारखेला पूर्ण जिम्मेदारी आहे की पूर्ण पब्लिक काढून मी तुम्हाला मोर्चे सादर करतो. ही माझी विनंती म्हणजे पूर्ण हे सपोर्ट करते आणि काय खर्च लागत असेल तर मी स्वतः करतो. आणि सर्व इथं जमल्यामुळे सर्वांचे मी आभार मानतो आणि अशाच आपल्या कमिटीला पूर्णपणे सपोर्ट आपण करू. आणि 17 तारखेला पूर्ण घरातून आपण सर्वांनी मिळून मिसळून जायचं आहे. सर्वांनी एकही माणूस असा घरी राहिला नाही पाहिजे. काय असेल तर आपण सगळे उपाय करू. धन्यवाद. आज तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की आमच्या टाकळीमध्ये हा बौद्ध समाजाचा पहिला सरपंच साहेब आपले झालेले आहे. हिस्ट्री क्रिएट झालेली आहे, हिस्ट्री. सो त्याचा पण खूप अभिमान आहे. हे पण बाबासाहेबांमुळेच आहे. तर आताच भैयांनी सांगितलं आपल्याला की ते जिम्मेदारी घेणार आहेत म्हणल्यावर आता टेन्शनच नाही. सगळ्यात जास्त पब्लिक आमच्या टाकळीचीच असणार आहे. परंतु मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की आपण जो आक्रोश मोर्चाला गेलो होतो ज्या ताकदीनं, जेव्हा असं निघालं होतं की आपलं जे सुरक्षा कवच आहे 18 सिटीचं, 18 सिटीज बंद करणार आहे. फक्त महाराष्ट्रात 2 ते 3
मोर्चे निघाले, त्याच्यातला परभणीचा आक्रोश मोर्चा होता आणि 2-3 मोर्चे निघाल्यानंतर 18 सिटीचं नाव तर बंदच झालं, पण 18 सिटी आपली कडक झाली. त्याच ताकदीनं आपल्याला 17 तारखेला या मोर्चामध्ये उतरायचं आहे. आपल्या सगळ्या पाहुण्या रावण्यांना सांगा, व्हॉट्सअप, फेसबुक, फोनच्या आधारे तुम्ही सर्वांना मेसेज करा की 17 तारखेला रेकॉर्ड ब्रेक आपल्याला मोर्चा करायचा आहे. आणि की 26 तारखेला मंत्रालयावर सुद्धा आपला मोर्चा होणार आहे मुंबईला. 17 तारखेला सरकार हादरलं पाहिजे, अशा पद्धतीनं आपल्याला त्या ताकदीनं उतरायचं आहे. धन्यवाद. जय भीम. त्यातला वेळ काढून आलात, वातावरण एवढं बिघडलेलं आहे तरी सुद्धा थांबलात, कोणी हल्लेलं नाही जागेवरचं, त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि 17 तारखेला येणार ना सगळे मोर्चाला? जरा आवाज मोठा पाहिजे. तुफानातले दिले आहेत आपण, तुफान आपला काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे सर्वांनी 17 तारखेला आपल्याला हजर राहायचे. 11 वाजता सकाळी शनिवार बाजार कलेक्टर ऑफिस पर्यंत हा मोर्चा घेणार आहे. सो थँक्यू सो मच.